यत्र नारी पूजते रमन्ते तत्र ह देवता, अर्थात जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे साक्षात देवीचं अस्तित्व असतं, अशी सांगणारी आमच्या देशाची थोर संस्कृती. नमस्कार, मी कोड क्रमांक 37 आपल्यासमोर विषय मांडते आहे. आम्ही जिजाऊ सावित्रीचे लेकी. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवणं ही गोष्ट सोपी नाही. आपण पाहिलेलं स्वप्न दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणं हे तर त्याहीपेक्षा कठीण. आणि आपण पाहिलेलं स्वप्न दुसऱ्याच्या मनात पेरणं तेही जनहितासाठी हे तर त्याहीपेक्षा कठीण. कारण पेरलेलं रुजणं आणि त्याचा वटवृक्ष होणं यासाठी खूप प्रयास पडतात. आपले विचार समाजाच्या गळी उतरून ते रूढ होणं हे काही सहज सोपं काम नाही. मात्र एक गोष्ट खरी, ती म्हणजे अशी स्वप्न खूप ताकदीने पाहिली जातात, कणखरपणाने जगली जातात आणि समाज हित साधलं जातं. अशी जगावेगळी स्वप्न पाहून ती जिद्दीने पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्यपणाला लावणाऱ्या व्यक्तिमत्वांनीच तर राष्ट्र घडवलं, हा आपल्या देशाचा उज्ज्वल इतिहास आहे. मग राजमाता, राष्ट्रमाता, अखंड स्वराज्य संस्थापिका आई जिजाऊ, ज्यांनी स्वराज्य स्थापनेची प्राणज्योत पेटवली, सर्वसामान्य समाजातल्या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतः जीव घेणा खडतर प्रवास करणाऱ्या सावित्रीबाई, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, ज्या राष्ट्राच्या मातीमध्ये रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली, जिथे झाशीच्या राणीने घोड्यावर बसून तलवार चालवली आणि जिथे सिंधुताई अनाथांची माऊली झाली, एवढ्या कर्तृत्ववान महिलांचा इतिहास साक्षी असताना आजही आमच्या देशात गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल होते. उमलण्याआधीच कळ्यांना निष्ठुरपणे खुडलं जाते. आज 21व्या शतकात स्त्रीचं दुःख, तिच्या वेदना, तिला जगण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, तिला करावा लागणारा संघर्ष, तिला मिळणारी सापत्न वागणूक आणि तिची पदोपदीची अवहेलना, या सर्व संकटांचा सामना करून आज ती विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी करत आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे सार्वजनिक जीवनात कायम दुय्यम स्थानावर असलेल्या आज महिला विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. आणि एकीकडे पाहिलं तर आज आपला देश एवढ्या प्रगतीपथावर असताना आजही आमच्या देशामध्ये सर्वसामान्य महिलांना आपल्या स्वहक्कासाठी झुंज द्यावी लागत आहे. स्त्री संरक्षणाचे कायदे असून आजही आमच्या देशामध्ये स्त्रियांवर अत्याचार होत आहे. मग जिच्या देहाचे असंख्य तुकडे होणारी दिल्लीची श्रद्धा असो किंवा 21 वेळा चाकूचे वार झेलणारी दिल्लीची साक्षी असो, आजही आमच्या देशामध्ये जर स्त्रियांचे संरक्षणाचे कायदे असून जर महिला खेळाडूंना त्यांचे भेटलेले पुरस्कार जर परत करण्याची वेळ यावी, यासारखी दुःखद बाब कोणती नाही. कर्तृत्व, राजनीती, समान न्यायदान, अन्यायकर्त्यास कठोर शासन तसेच रणनीती या सर्वांचं शिक्षण शिवबांना देणाऱ्या जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या वाटा स्वतःच्या अंगावर शेण माती झेलून स्वच्छ करणाऱ्या सावित्रीबाई, त्यांची ती धाडसी पावलं आज कित्येक क्षेत्रात प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या समस्त स्त्री जातीच्या मनोबलाचा पाया आहेत. आज आम्ही ज्या काही आहोत त्याचं श्रेय केवळ फक्त जिजाऊ सावित्रीबाईंसारख्या अनेक कर्तृत्ववान महिलांच्या धाडसाला जातं. एखादी गोष्ट तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून केवळ दुसऱ्यासाठी करणं ही गोष्ट सर्वसामान्य महिलेचं काम नव्हे, मुळीच नव्हे. त्यासाठी लागतो कणखरपणा, अपार कर्तव्यनिष्ठा, निर्भेळ ध्येयवादी वृत्ती आणि निस्वार्थी लोकसेवा हे सद्गुण, जेणेकरून त्यांच्या पुढच्या जीवन प्रवासाचं सोनं होतं. अर्थात हे कार्य आजही सुरू आहे. हे कार्य आज देखील 100% पूर्ण झालेलं नाही. आज आम्हाला खऱ्या अर्थाने गरज आहे भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या जिजाऊ सावित्रीमधल्या दूरदृष्टीची, लेकी बाळींच्या स्वप्नांना भक्कम आधार देणाऱ्या तेजस्वी बुद्धिमत्तेची आणि मानवतेवर असणाऱ्या अपार श्रद्धेची. महासरस्वती, महालक्ष्मी बरोबरच प्रसंगी महाकाली बनण्यासाठी शिक्षणामुळे येणारं शहाणपण आणि आत्मिक बळ हीच आमची उद्यासाठीची शिदोरी जिजाऊ सावित्रीकडून घेणं क्रमप्राप्त आहे. जगण्याची उर्मी आणि मृत्यूचं भय या दोन बिंदूंमध्ये आपण जे काही जगतो त्यालाच हे जग आयुष्य म्हणून गौरवतं. खरं तर अंताची शाश्वती ही बाब आपलं अस्तित्व परिपूर्णतेकडे नेण्यासाठी प्रोत्साहन देते. जे श्वास मिळाले त्याचा उत्तम उपयोग करा आणि स्वतःचं आणि इतरांचंही जगणं सुसह्य आणि सुंदर करा, अशी शिकवण आपल्याला त्यांच्याकडून मिळते. असुरक्षितता, न्यूनगंड, नैराश्य यावर मात करण्यासाठी धैर्य देणे, मुलांसोबत मुलींनाही शिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, पराजय किंवा अपयशांनी हतबल न होता, निराश न होता पुन्हा लढा देणे गरजेचे असते, अशी शिकवण त्यांच्याकडून आपल्याला मिळते. मी स्त्री आहे, मी घरी बसली आहे, मला घरचं करावं लागत आहे आणि म्हणून माझी किंमत नाही, हा विचार करणं आधी तुम्ही सोडा. तुम्ही स्त्री आहात, जे कदाचित कोणालाही मिळालेलं नाही, ते देवाकडून, निसर्गाकडून तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळे तुम्ही आधी स्वतःची किंमत करा, स्वतःचा आदर करा आणि माणूस म्हणून जगा. मुलीचा जन्म मिळणं आणि तो निभावणं ही गोष्ट सोपी नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत करा. उद्या तुम्हाला मुलगा झाला तर त्याला स्त्रीची किंमत करायला शिकवा आणि मुलगी झाली तर तिला प्रथमतः स्वतःचा आदर करायला शिकवा. जाताना एवढंच सांगेल
येणाऱ्या तिमिराची तमा न बाळगता झेपवावे उंच आकाशात आत्मविश्वासाच्या जोरावर अन अनुभवावा तो मावळतीचा सूर्य. गर्द केशरी सोनेरी रंगात न्हावून निघालेला आसमंत त्या जलाशयाच्या सोनेरी लाटांना स्पर्श करावा अन ती सोनसळ माखून घ्यावी अंगभर, माखून घ्यावी अंगभर. एवढे बोलून मी माझे शब्द थांबविते आणि व्यासपीठाची रजा घेते. धन्यवाद.